शिवसेनेनं माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा मुलगा संजय मंडलिक यांना तिकीट दिलं असून राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय महाडिक यांनाच पुन्हा रिंगणात उतरवलंय। पाहुयात ते काय म्हणतात। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे यांच्या माध्यमातून झालेली जी कल्याणकारी कामं आहेत, ही कल्याणकारी कामं कोल्हापूर जिल्ह्यातला विकास, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी आणलेला निधी, उडान योजनेच्या अंतर्गत कोल्हापूरला चालू झालेली विमानसेवा, हे सगळे प्रश्न मागच्या सरकारनं पूर्ण केले आहेत। त्याचबरोबर सिंचनाचे सुद्धा अनेक अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या सरकारनं प्रयत्न केलेले आहेत। गेल्या 5 वर्षामध्ये लोकसभेच्या माध्यमातून खूप सारी प्रलंबित कामे मार्गी लावण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। कोल्हापूरचा रखडलेला कोल्हापूर वैभववाडी रेल्वेचा प्रकल्प असतील, जवळजवळ तो 3800 कोटीचा तो प्रकल्प आपण मंजूर करून आणलेला आहे। कोल्हापूरची विमानसेवा गेल्या 8-9 वर्ष बंद होती, ती विमानसेवा चालू केल्याने त्या एअरपोर्टसाठी 274 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे। कोल्हापूरच्या शहराच्या एंट्रन्ससाठी 170 कोटी रुपयाचा बास्केट ब्रिज मंजूर केलेला आहे। सातारा कागलचा जो चौपदरी रस्ता आहे तो 6 पदरी करण्यासाठी त्याच्यासाठी 3000 कोटी मंजूर झालेले आहेत। पासपोर्टचं कार्यालय आणलेलं आहे, BSNLचे टावर आणलेले आहेत, ESI हॉस्पिटल बंद होतं ते ESI हॉस्पिटल चालू केलं। अशी मोठमोठी कामं गेल्या 5 वर्षांमध्ये मी करू शकलो। निवडून आल्यानंतर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत, विशेषतः जे सिंचनाचे प्रश्न आहेत, त्यामध्ये मी प्राधान्याने लक्ष घालीन। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेले आहेत, यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल कसं निर्माण करता येईल या संदर्भात मी लक्ष घालीन। पुढचे प्रश्न मी आता इथं काय घोषित करत नाही किंवा मी काय करणार आहे सांगत नाही, कारण थोडंसं पुढचा प्लॅन आपला सांगितलं की त्याच्यामध्ये थोडे काय अडथळे निर्माण होतात, त्यामुळे मी काम करण्यावर माझा थोडासा भर असतो।